मस्त अशी शेपूची भाजी बनवणार आहे। बनवायला खूप सोपी आहे, कमी वेळामध्ये तयार होते। ही भाजी आपण मूग डाळ घालून करणार आहोत। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतला, अर्धी वाटी मूग डाळ भिजलेली घेतली, 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापलेल्या घेतल्या, अर्धा चमचा जिरं घेतलं, 1 चमचा ठेचलेला लसूण घेतला, 1 गड्डी बारीक चिरलेली शेपूची भाजी घेतली। मी ती आधी स्वच्छ धुवून आणि मगच चिरली। भाजी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची। गॅसवर कढाई ठेवली आहे, 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं, लसूण टाकायचा, छान असं परतून घ्यायचं आहे। लसूण छान परतला आहे, बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया। मिरची ही छान परतली, कांदा टाकायचा, कांदा ही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर। मीठ टाकायचं आहे, मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो, छान शिजतो। छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर कांदा छान परतला आहे, टोमॅटो टाकायचा, टोमॅटो ही छान परतून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। पाऊण टीस्पून हळद टाकायची, हळदी छान परतून घ्यायची। भिजवलेली मूग डाळ टाकायची, छान परतून घ्यायची आहे मूग डाळ पण। त्यानंतर शेपू टाकूया। सर्व शेपू मी यामध्ये टाकून घेणार आहे। छान खालीवर करून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचा। भाजी शिजवण्यासाठी अजिबात पाण्याची गरज नाही, वाफेतच तयार होते। छान अशी मिक्स करून घ्यायची। थोडंसं मीठ टाकायचं, अंदाजानुसार मीठ टाका, आपण याआधी पण मीठ टाकलं होतं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं, 5 ते 6 मिनिट छान अशी वाफेवर शिजू द्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर चेक करूया, भाजी छान शिजली आहे, बघू शकता। मी एक वेळेस मध्ये चेक केलं होतं। ही भाजी कमी गॅसवर छान शिजू द्यायची आहे, मस्त तयार होते, खूप छान लागते। ही बाजरीच्या भाकरी सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत, पोळी सोबत खूप छान लागते अशी कोरडी भाजी। ही भाजी लहान मुलं पण आवडीनं खातील, खूप चवदार होते। अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।